मित्रहो, मतदान यंत्राची किमया आणि मतमोजणीत केली जात असलेली हेराफेरी हे काय आता नवीन राहिलेलं नाही. पडलेला उमेदवार कधी जिंकून येईल आणि जिंकलेला उमेदवार ही कधी पराभूत होईल या अलीकडच्या काळामध्ये अजिबात सांगता येत नाही. मुळात आपल्या निवडणूक प्रक्रियेवरच मतदारांचा विश्वास उरलेला नाही. निवडून येण्यासाठी काही वाटेल त्या भानगडी सुद्धा केल्या जातात आणि अशा काही घटना न्यायालयामध्ये सुद्धा सिद्ध झाल्या. आता आणखी एक घटना उघडकीला आलेली आहे. 2016 साली झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराची निवड न्यायालयानं आत्ता म्हणजे तब्बल 10 वर्षानंतर अवैध ठरविली आहे. त्यावेळी विजयी झालेल्या उमेदवाराला आता पराभूत म्हणून घोषित केलं गेलं आहे, तर पराभूत झालेल्या त्या उमेदवारालाही ही आमदारकी बहाल करण्यामध्ये आलेली आहे. त्यामुळं 2016 साली निवडून आलेल्या आमदारांची आमदारकी आता 10 वर्षानंतर गेलेली आहे. तामिळनाडूतील राधापुरम मतदारसंघातून 2016च्या निवडणुकीमध्ये ऑल इंडिया अण्णा द्रमुक मुन्नेत्र कळघमचे उमेदवार IS इबदुराई विजयी झालेले होते. त्यांची निवड कोर्टानं आता रद्द केलेली आहे. या निवडणुकीमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघमचे उमेदवार M अप्पाऊ हे कायदेशीररित्या विजयी झालेली होती. त्याच वेळी असा निकाल मद्रास उच्च न्यायालयानं दिला. निवडणुकीतला हा सगळा खेळ EVM आणि मतमोजणीच्या द्वारे केला गेलेला होता. अण्णा द्रमुकचे उमेदवार इबदुराई यांनी DMKच्या अप्पाऊ यांचा अवघ्या 49 मतांनी पराभव केलेला होता. त्यावेळी हे राज्यातलं सगळ्यात कमी असं मताधिक्य होतं. मात्र या मतमोजणीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनियमितता केल्याचा आरोप अप्पाऊ यांनी केलेला होता. त्यांनी या निकालाला मद्रास हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं होतं. अप्पाऊ यांनी टपाली मतपत्रिकांची छाननी आणि मतमोजणीवर आक्षेप घेतलेला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्याला मिळालेली जवळपास 300 टपाली मतं बेकायदेशीरपणे बाद ठरवलेली होती. माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही मते साक्षांकित केलेली असून ते राजपत्रित अधिकारी नाहीत असं कारण या अधिकाऱ्यांनी दिलेलं होतं. पण शासकीय नियमानुसार ते राजपत्रित दर्जाचेच होते असा दावा या अप्पाऊ यांनी न्यायालयामध्ये केलेला होता. अप्पाऊ यांनी EVM मतांच्या मतमोजणीमध्ये सुद्धा फेरफार झाल्याचा आरोप केलेला होता. मतमोजणीच्या 19व्या, 20व्या आणि 21व्या फेरीमध्ये इबदुराई यांना 348 अधिकची मतं नियमबाह्य पद्धतीनं वाढवून दाखवल्याचा आक्षेप या अप्पाऊ यांनी घेतला होता. कोर्टानं अप्पाऊ यांचे हे आक्षेप ग्राह्य धरले आणि टपाली मतं आणि EVM मधील मताची पुन्हा मोजणी करण्याच्या आधी सप्टेंबर 19 मध्ये दिले होते. या पुनर्मोजणीमध्ये अप्पाऊ यांच्या बाजूने निकाल लागलेला होता आणि याच आधारावर कोर्टानं अप्पाऊ यांच्या विजयावर आता शिक्कामोर्तब केलं. कोर्टानं निवडणूक आयोग त्याचबरोबर विधानसभा सचिवालयाला कागदपत्रामध्ये बदल करण्याचे निर्देश दिलेले आहेत. अप्पाऊ यांचं नाव 2016 ते 2021 या काळातील आमदार म्हणून नमूद करावं असं आता थेट उच्च न्यायालयानंच म्हटलेलं आहे. परंतु तोपर्यंत पराभूत उमेदवारांनी आमदारकी भोगली आणि कधीही आमदार म्हणून विधानसभेत न पोहोचलेले 10 वर्षानंतर कागदोपत्री आमदार झाले. बघा, कोर्टाचा हाच निर्णय जर वेळेत लागला असता तर हे एवढं सगळं घडलं नसतं. मित्रांनो, या अभूतपूर्व घटनेबद्दल तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.